तर नवनाथ परंपरेमध्ये आश्चर्य या ठिकाणी असं पाहायला भेटतं की नवनाथांचं जे जीवन आहे हे आपल्या सगळ्या जीवनाच्या पलीकडचं जीवन आहे. आश्चर्यचकित जीवन या ठिकाणी आहे. एक वेळेस मच्छिंद्र आणि गोरक्षनाथ गिरनार पर्वतावर या ठिकाणी महाराज गेलेले. दत्तप्रभूची त्यांनी या ठिकाणी भेट घेतलेली आणि दत्तप्रभूची भेट घेतल्याच्या नंतर या ठिकाणी पुढं त्यांची या ठिकाणी वाटचाल चालू झाली. त्रिविक्रम नावाचा या ठिकाणी धर्मशील या ठिकाणी राजा होता. पूर्वीचे राजे सुद्धा या ठिकाणी चांगले होते. त्या राजांना जर टेन्शन आलं तर ते साधू संतांजवळ येऊन बसायचे आणि 2026च्या राजाला जर टेन्शन आलं तर तो ढाब्यावर या ठिकाणी जातो. एवढा दोन्ही राजामधला काय आहे फरक आहे. आणि असा धर्मशील असणारा त्रिविक्रम राजा, त्या त्रिविक्रम राजाची जी पत्नी होती धर्मपत्नी, तिचं नाव होतं रेवती. आणि त्या राजाला महाराज अचानकच काय झालं, महाराज मरण आलं. आणि मरण आल्याच्या नंतर या राजाची या ठिकाणी प्रेत यात्रा मशानभूमीकडे या ठिकाणी येत होती. आणि मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांनी या राजाची या ठिकाणी कीर्ती ऐकली होती की हा राजा सज्जन आहे, धर्मशील आहे, पुण्यवान आहे. आणि मग पूर्वीच्या काळातले जे नवनाथ होते हे कोणाही राजाच्या घरी जात नव्हते. गावाच्या शेजारी एक जुना शिवालय होतं आणि त्या शिवालयामध्ये भगवान शंकराच्या मंदिरामध्ये ते थांबले. आणि भगवान शंकराच्या मंदिराजवळ मशानभूमी होती आणि त्या मशानभूमीकडे या ठिकाणी या त्रिविक्रम नावाच्या राजाची काय येऊ लागली, प्रेत यात्रा येऊ लागली. आणि प्रेत यात्रा येत असताना मोठमोठ्याने घरातल्या सगळ्या राण्या, गावातील नगरातील सगळे लोक या ठिकाणी महाराज रडू लागले की किती अघटित घडलं. एक तर राजाला राजकुमार नाही आणि या रेवतीनं आता पूर्ण जीवन वैधव्य म्हणून या ठिकाणी जगायचं. एखादा जरी मुलगा झाला असता नंतर राजाने समजा देह ठेवला असता तरी बरं झालं असतं. असं करेत सगळ्या महिला या ठिकाणी रडतात आणि त्या टायमाला रडावंच लागत. त्या टायमाला रडावंच लागत. आणि नाही जर नाते माणसं आणले तर मग माणसं रोजाने लावावं लागत. रोजाने माणसं आली ना त्यांना रडूला घ्यायची काही गॅरंटी. आणि रडत असताना तेवढ्यामध्ये या ठिकाणी महाराज गोरक्षनाथ गेले. त्यांचा तो आक्रोश या ठिकाणी पाहिला नाही. न पाहिल्यामुळं ते मध्ये काही काळजी करू नका, तुम्ही रडू नका. नगरातले लोक म्हणले एवढा मोठा आमचा राजा मरण पावलाय, आमच्या राणी विधवा झालेली आहे आणि एवढा धर्मशील या ठिकाणी राजा मरण पावलाय, तुम्ही म्हणता रडू नका. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ मध्ये काही काळजी करू नका, माझ्या गुरु सामर्थ्यवाने तुम्ही काय काळजी करू नका. ते म्हणे तुम्ही करणार काय. रेवतीनं सांगितलं तुम्ही एवढं सांगायले, तुम्हाला काय माहिती आहे पती मेल्याच्या नंतर दुःख काय होत असतं. तेवढ्यामध्ये गोरक्षनाथाने सांगितलं तुमच्या मालकाला मी जिवंत करेल नाही तर अग्निकाष्टक या ठिकाणी घेईल. आणि मग हे बोलून गेल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथाजवळ गोरक्षनाथ गेले आणि गेल्याच्या नंतर सांगितलं गुरुजी मी तुमच्या जीवावर फॉर्म भरलेला आहे. मी तुमच्या जीवावर या ठिकाणी शब्द असा दिलेला आहे की मी रेवतीच्या मालकाला राजा त्रिविक्रमाला या ठिकाणी जिवंत करेल नाही तर मी अग्निकाष्टक घेऊन टाकेल. मच्छिंद्रनाथाने सांगितलं गोरक्षा तू कशाला मागे लागला, तुला शब्द द्यायला तर तूच काय कर पूर्ण कर. गोरक्षनाथाला वाटलं की आता माझ्याकडून तर काय घडत नाही, त्याच्यापेक्षा मी काम करतो अग्निकाष्टक या ठिकाणी घेतो. आणि मग ज्या टायमाला ही गोरक्षनाथाने सगळी व्यवस्था चालू केली त्या टायमाला महाराज मच्छिंद्रनाथाला दया आली. आणि केवढा जरी शिष्य असला तर त्या शिष्याची माया कोणाला येत असते, गुरुला येत असते. आणि गुरुला माया आल्यानंतर गुरुनं सांगितलं मच्छिंद्रनाथाने मी यांना जिवंत करतो पण एक तपापर्यंत या ठिकाणी जिवंत करतो, 12 वर्षापर्यंत या ठिकाणी जिवंत करतो. गोरक्षनाथ मध्ये 12 वर्ष तर 12 वर्ष. मग कसं म्हणजे हे पाहता मी त्या त्रिविक्रम राजाच्या शरीरामध्ये प्रवेश करतो, तू फक्त 12 वर्ष या मशानभूमीमध्ये माझ्या शरीराचा काय करायचं,
रक्षण करायचं. जर माझ्या शरीराचं रक्षण करताना मागं पुढं झालं तर पुढं काय होईल ते सांगता येणार. योगायोगाने महाराज मच्छिंद्रनाथ जवळ गेले, सूक्ष्म असं रूप धारण केलं आणि सूक्ष्म रूप धारण करून मेलेल्या त्रिविक्रमाच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि राजा जशाला तसा प्रकट झाला. फक्त ही गोष्ट माहित होती मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि रेवती. बाकीचे सगळे नगरातले लोक म्हणले काय आश्चर्य झालं, काय आश्चर्य झालं. मेलेला माणूस, बरं मेलेला माणूस जिवंत होणं चांगली गोष्ट आहे का? पण सरपंच समजा झालाच, मेलेला माणूस स्मशानभूमीमध्ये जिवंत झाला तर काय होईल? खांदेकरी सगळे पळून जातील भूत भूत म्हणून. सगळे नगरातले लोक खुश झाले. म्हणजे काय आश्चर्य घडलं, काय आश्चर्य घडलं की मेलेला राजा या ठिकाणी जिवंत झाला. आणि मग नगरामध्ये आले. आल्याच्या नंतर महाराज रेवती बरोबर या ठिकाणी कामक्रीडा केली आणि कामक्रीडेच्या मोबदल्यामध्ये या त्रिविक्रम राजाला एक पुत्र झाला. त्या पुत्राचं नाव ठेवलं महाराज धर्मनाथ. नाव काय ठेवलं? धर्मनाथ. आणि मग नाव धर्मनाथ ठेवल्याच्या नंतर रेवतीला आनंद झाला. आता एखाद्या टायमाला काय होतं महाराज, महिलांना जर मनासारख्या गोष्टी प्राप्त झाल्या त्या काय आनंद साजरा करण्याची काही गॅरंटी. आणि मग तिला असं वाटलं की बस ती सगळं दुःख विसरून गेले, घडलेला प्रसंग सगळा विसरून गेले. आणि एक दिवस भगवान शंकराच्या मंदिरात दर्शना करता गेले. भगवान शंकराच्या मंदिरात दर्शन करता गेल्याच्या नंतर भगवान शंकराला सांगितलं, हे देवा मला असा आशीर्वाद दे की मला आह्यो मरण आलं पाहिजे. मला मरण कसं आलं पाहिजे? आह्यो मरण आलं पाहिजे. भगवान शंकराने सांगितलं तू पहिली जीवित व्हायस आणि मला आशीर्वाद कशाचा मागते? म्हणजे कस काय? म्हणजे तुझा तर मालक मरण पावलेला आहे. माझा मालक मरण पावलेला आहे. हो म्हणे तुझा मालक मरण पावलेला आता जो आहे तुझा काही खरा मालक. कारण जी सत्य गोष्ट असते ती कधी ना कधी उघडकीस कृष्ण परमात्मा हा देवकीचाच आहे हे फक्त गोकुळामध्ये एकाच माणसाला माहित होतं. त्या व्यक्तीचं नाव आहे नरेंद्र मोदी. तरी काही लोकांनी महाराज माना हलवल्या. त्या व्यक्तीचं नाव आहे फक्त महाराज नंदराज. फक्त नंदराजाला माहित होतं की कृष्ण माझा मुलगा नाही. बाकी सगळे गोकुळातले लोक म्हणायचे कृष्ण कोणाचा आहे? नंद बाबाचा आहे. तसं सगळ्या लोकांना असं वाटत होतं की हा त्रिविक्रम राजाच जिवंत आहे. पण फक्त महाराज गोरक्षनाथाला माहित होतं की हा राजा नाही तर राजाच्या देहामध्ये प्रवेश कोणाचा? मच्छिंद्रनाथाचा. आणि मग भगवान शंकराने सांगितलं तू आता जास्ती करू नको. 7 वर्ष पूर्ण झाले, अजून फक्त तुझं जीवनामध्ये 5 वर्ष शिल्लक आहेत. 5 वर्ष. 5 वर्षाच्या नंतर पुन्हा तुला वैधव्य प्राप्त तर झालेलंच आहे आणि हे सुद्धा राहणार नाही. आणि मग नंतर घरी आली. घरी आल्यानंतर चिंता करू लागली. चिंता करत करत काय असताना एक दिवस घरामध्ये काम धंदा करणाऱ्या ज्या काही दास्या होत्या त्या दास्याने चर्चा केली. एक दासी दुसऱ्या दासीला म्हणते का हो आपला राजाचं मरण पावलं होता. अख्खे पाहुणे रावळे प्रेत यात्रेला आले होते. मशान होईपर्यंत प्रेत गेलं होतं तरी सुद्धा राजा जिवंत झाला कसा? हे जवळच्या माणसाला खतरा असते. ते मध्ये झाला कशाचा? तो मेलेलाच आहे. हे सगळं असं घडलेलं आहे. आणि नेमकं ही दासींची चर्चा ऐकली कोणी? रेवतीनं. आणि ऐकल्यानंतर एक दासी म्हणले जर हा त्रिविक्रम राजा असाच जिवंत राहावा असं वाटत असत तर जे मशान भूमीमध्ये जे प्रेत आहे, जे शरीर आहे त्या शरीराचे जर तुकडे तुकडे केले मच्छिंद्रनाथाच्या तर 100% हा मच्छिंद्रनाथ या राजाच्या रूपाने कायमस्वरूपी राहील. मग रेवतीला प्रश्न पडला की आता पुन्हा इथं या शरीराचे तुकडे तुकडे करण्याकरता पाठवावं कोणाला? कारण ज्याला पाठवायचंय तो परत आला पाहिजे. तर रक्षण करायला कोण बसलेला आहे? गोरक्षनाथ आहे ना महाराज. उंदराची बैठक झाली. सगळे उंदर मध्ये आजार मेला, पंजा मेला, खापर पंजा सगळा खाल्ला. मध्ये कोणी? बोकोबाने. एक म्हणला ते एक काम करा आपण काय करू बोक्याच्या गळ्यातच घंटा बांधू. घंटा बांधून गोकोबा बाहेर आला की घंटा वाजन. घंटा वाजला की आपण आपल्या बिळामध्ये
पण एक जण शहाणा होता, तो म्हणला रे घंटा बांधायला जाणार कोण, जो जाईल तो नाश्त्यावर जाईल, घंटा बांधायची कोणी. तसं त्या मच्छिंद्रनाथाच्या शरीराचे तुकडे करायचे कोणी. त्या टायमाला रेवतीनं सांगितलं की मच्छिंद्रनाथापेक्षा श्रेष्ठ आपलं गोरक्षनाथापेक्षा या ठिकाणी बलवान भैरवनाथ आहे. भैरवनाथाला प्रसन्न केलं आणि भैरवनाथाला प्रसन्न करून भैरवनाथाला सांगितलं की तुम्ही काय करा, शरीराचे तुकडे. पण गोरक्षनाथाला माहित होतं या शरीराचे तुकडे झाले तर पुन्हा माझा गुरु मला भेटणार. अनंत प्रकारचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये या ठिकाणी महाराज गोरक्षनाथाने प्रेताचं या ठिकाणी महाराज संरक्षण केलं. तुकडे झाले होते तरी ते तुकडे एकत्रित केले, प्रेत जागेवर ठेवलं. 12 वर्ष पूर्ण झाले आणि 12 वर्षाच्या नंतर मच्छिंद्रनाथाने तो देह सोडला आणि परत पुन्हा आपला देह या ठिकाणी स्वीकारला. आणि त्या 12 वर्षाच्या कालखंडामध्ये पुन्हा आनंद त्या नगराला दिला आणि राजकुमार या ठिकाणी दिला. तो राजकुमार म्हणजे कोण, धर्मनाथ. आणि 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर जाऊन पाहतात तर प्रेत या ठिकाणी त्रिविक्रमाचा आहे, बोलत नाही, कान आहेत ऐकू येत नाही, डोळे आहेत दिसत नाही, पाय आहेत चालता येत नाही. आणि मग हे सगळं पाहिल्यानंतर रेवतीच्या लक्षात आलं की बास जे भगवान शंकराने भविष्यवाणी केली ती भविष्यवाणी खरी ठरली. ही नवनाथामधलं आश्चर्य की एखाद्या मेलेल्या जड शरीरामध्ये चेतन तयार करून 12 वर्ष या ठिकाणी राज्यकारभार चालवला. हे नवनाथ परंपरेमधलं काय आहे, आश्चर्य आहे. आता दुसरं आश्चर्य सांगतो भागवतामधलं की यादवांच्या कुळामध्ये यादवांना असं वाटलं की आमचं यादव आहेत, आम्हाला घ्यायची काय गरज आहे. आणि यादव लोक थोडं जरा घुमलेच होते आणि म्हणून त्यांनी काय केलं, साधूची या ठिकाणी चेष्टा करण्याचं ठरवलं. चेष्टा करण्याकरता एका पुरुषाला स्त्रीचे कपडे घातले. स्त्रीचे कपडे घातल्याच्या नंतर महाराज तिच्या पोटाला चिरगुट बांधलं आणि चिरगुट बांधल्याच्या नंतर नेलं कोणासमोर, साधू समोर नेलं. आणि साधूने त्याला म्हणे का महाराज ही आमची लेक बाळे आणि हिला 9 महिने झालेले, आता तुम्ही सांगा हिला पुत्र होईल का मुलगी होईल. ते साधू होते, ते म्हणजे मुलगाही होणार नाही मुलगी होणार नाही, मुसळ होईल म्हणे मुसळ. आणि तुमच्या यादव कुळाचा काय करील, नाश करील. ते म्हणजे अरे महाराज लोक बोलतच असते, ते काय त्यांची वाचाखरी होत असते का. दोघं जण म्हणजे जरा बाजूला जाऊन पहा, त्या माणसाला स्त्रीचे कपडे घातले होते ते काढले, पाहिलं तर महाराज मुसळच बाहेर पडलं लोखंडाचं. अरे म्हणले हे मुसळ बाहेर पडलं म्हणजे पक्का महाराज दिसतो 100% आता आपला यादवांचा काय होईल, नाश होईल. मग ते मुसळ घेतलं, त्याचं चूर्ण केलं, समुद्रामध्ये फेकून दिलं. पुन्हा 12 महिन्याने आले म्हणजे आता काय भेव नाही, पुन्हा एकत्रित आले, पुन्हा चेष्टा मस्करी करू लागली. करता करता पुन्हा भावकी मध्ये विरोध झाला, अख्ख्या यादव कुळाचा विनाश झाला. हे भागवतातलं आश्चर्य. आता रामायणामधलं सांगतो, पण हे वाल्मिकी रामायणामधलं नाही, हे आहे अद्भुत रामायणामधलं. हे कशातलं आहे, अद्भुत रामायणामधलं. काय अद्भुत रामायणामधलं आश्चर्य, ते म्हणले युवायानेच हिनबाई पळवली. काय लागला शब्द तुम्हाला, युवायाला हिनबाईला पळवून न्यावं का. पण नेणं गोष्ट चांगली आहे का. पण रामायणामध्ये आश्चर्य घडलं, युवायानेच हिनबाई पळवली. ती कशी पळवली माहितीये का, अद्भुत रामायणामधली कथा आहे, माझ्या पद्धत सांगत नाही. लक्ष्मणाचा जावई कोण, इंद्रजित. आणि इंद्रजित कोणाचा मुलगा आहे, राजा रावणाचा. राजा रावणाचा मुलगा म्हणल्यावर लक्ष्मण त्या इंद्राचा कोण झाला, सासरा झाला. आणि मग लक्ष्मण राजा रावणाचा कोण झाला, विवाही झाला ना. मग रावणाने सीतेला पळून नेलं म्हणजे कोणाला पळून नेलं, विहीला पळून नेलं ना. हे सगळं आश्चर्य आहे. हे रामायणातलं आश्चर्य तुम्हाला सांगितलं, भागवतातलं आश्चर्य सांगितलं, नवनाथामधलं आश्चर्य सांगितलं. आता अजून 2 आश्चर्य आहेत, पण ते आज काय सगळं सांगत नाही, ते उद्याच्याला या ठिकाणी ठेवतो. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, पटसिद्ध नागेशनाथ भगवान की जय.